आता जी परिस्थिती जर बघितली, युद्धजन्य परिस्थितीनंतर जे वाढलेली महागाई असेल, वाढलेला तुमचा पेट्रोलचे भाव असतील, वाढलेल्या डिझेलचे भाव असतील, CNG वाढला असेल, आज घरगुती सिलेंडर मिळत नाही, या सगळ्या ह्याच्यातून प्रत्येक नागरिक हा त्याच्यातून वाट काढत असतो आपला संसार कसा चालावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. तो जे हातावरचं पोट असणारी माणसं आहेत की जी दिवसभराची मोलमजुरी करून जेव्हा घरी येतात त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये जे काही 400-500 रुपये पडलेले असतात त्याच्यावर त्यांचा संसार चालत असतो. पण ज्या वेळेला महिन्यानी ज्या वेळेला लाईटच्या मीटरचं बिल येतो त्यावेळेला मीटरचं बिल बघितल्यानंतर त्यांची अशी अवस्था होते की ते आम्ही संसार चालू की त्या लाईटचं मीटरचं बिल भरू, या अशा अवस्थेत असणारा सामान्य माणूस. त्या सामान्य माणसासाठी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रस्त्यावर उतरावं लागलं. कारण हे रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने का आणली त्याचं कारण आहे, कारण त्यांनी आता जे पहिले मीटर होते त्या पहिल्या मीटरमध्ये पण काही प्रॉब्लेम असायचे. त्यावेळेला सुद्धा एखाद्याचा बंद पडला किंवा काय झालं तर तो आवाच्या सवा बिल यायचा, तेव्हा सुद्धा लोक त्या खेटा घालून हे व्हायची, येराजरा घालून वैतागायची. पण आत्ताची परिस्थिती अशी की त्यांनी जो स्मार्ट मीटर आणलाय तो स्मार्ट मीटर हा जीवघेणा आहे. हा संपूर्ण जर पाहिलं तर संपूर्ण आपल्या इथलीच परिस्थिती नाही आहे, सगळीकडची ती परिस्थिती आहे. मग आज सामान्य माणूस असेल, आदिवासी भागातला माणूस असेल, सगळ्यांची अवस्था एवढी वाईट आहे की लाईट बिल आवाजच्या सवाल्यानंतर भरायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेला MSEBीत एखादा माणूस जातो बिल कमी करण्यासाठी, त्यावेळेला त्याचं बिल कमी न करता त्याचं बिल भरलं गेलं नाही तर तो तात्काळ मीटर बंद, लाईट कट केली जाते. आणि लाईट कट केल्यानंतर मग तो परत 7-8 दिवस जोपर्यंत हे चालू करत नाही, जोपर्यंत त्याला आलेलं बिल तो भरत नाही तोपर्यंत ते मीटर चालू करत नाही. मग ही परिस्थिती कुठेतरी थांबावी हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज सरकारमधलं जर सरकार जी यंत्रणा जर पाहिल्या किंवा सरकार ज्यांचं आहे त्यांचं जर पाहिलं तर त्यांच्या तोंडातून मुखातून शब्द बाहेर पडत नाही की बाबा हे लाईटचं मीटर इतके घातक आहेत की ते लोक त्या बिल भरू शकत नाहीत. त्यांनी काय केलंय, सगळ्या योजना आणल्या, त्या योजना अशा आणल्या की सगळं कर्ज हे आपल्यावर करून ठेवलेलं आहे. आज लाडकी बहीण योजना आणली, लाडकी बहीण योजनेचे चॉकलेट दिलं, आता इलेक्शन संपली, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं तर बंदच झालंय. पण त्याच्यापेक्षा जर पाहिलं तर कमीत कमी नाही म्हटलं तरी 40-50 लाख 70 लाख महिलांची नावं कट करून जे उरलेत त्या नावं त्याचे पैसे येतात की नाही माहीत नाही. म्हणजे यांनी काय केलं, फक्त इलेक्शन पुरता तो फंडा वापरला आणि त्याच्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. म्हणजे लोकांना प्रत्येकाला हा ह्याच्यामध्ये कर्जाच्या गर्तेमध्ये ढकलण्याचं काम हे सरकार करतंय. हे सरकार एक ना एक दिवस या सामान्य माणसाला आत्महत्या करायला लावल्याशिवाय ठेवणार नाही. तर जशी आज शेतकऱ्याची अवस्था आहे तशी आज सामान्य माणसाची अवस्था आहे. आणि सामान्य माणसाला सुद्धा जर आत्महत्यापासून जर प्रवृत्त करायचं असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरणं फार गरजेचं आहे. आणि इथून पुढे त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. 8 दिवसात त्यांनी खालापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातली ही जर त्यांची सक्ती आहे ती जर थांबवली नाही तर भविष्यात आम्ही एक मोठं आंदोलन MSEBीवर नेऊ. याच या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो. डोलारा हा नक्कीच हलू शकतो, कारण जी महिला घर चालवते तिचं बजेट असतं, एवढं लाईट बिल, एवढं सामान, तिचं पगाराचं जे बजेट असतं ते पूर्ण हे लाईट बिलाने एवढं कोलमडून गेलं आहे. आज आम्ही खालापूर तालुक्याच्या वतीने आमचे तालुका प्रमुख एकनाथजी पिंगळे संपूर्ण खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही जे निवेदन दिलं गेलं आहे तर त्या निवेदनावर जर आमचा विचार झाला नाही तर आम्ही नक्कीच मोठं आंदोलन इथे येऊन करू. आणि ह्या स्मार्ट मीटरमुळे अक्षरशः लोकांना बंद असलेल्या मीटरला सुद्धा बिलं येतात आणि नाही भरलं तर त्याचं हे कट केलं जातं, त्याला वीज पुरवठा होत नाही. मग त्यांच्या घरात लहान मुलं असतं, एखाद्या आजारी असतं, गरमीचे दिवस आहेत, पंखा नसेल तर कसं होणार. आणि अक्षरशः या स्मार्ट मीटरमुळे लोक वैतागली आहेत. सामान्य जनतेतूनच त्यांना विरोध होतोय, तरी यांची सक्ती चालली ती कुठेतरी थांबली पाहिजे. झालीच पाहिजे.